नमस्कार मित्रांनो, मी विक्की गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या न्यू बर्थ यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, तुम्ही यार माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो, प्लीज यार सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या भरतीचे नोटिफिकेशन मिळत राहतील मित्रांनो आणि तुमचं आयुष्य बदलत राहील मित्रांनो। तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, मी तुमच्यासाठी अजून एक अपडेट घेऊन आलो आहे। महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये 5347 पर्यंतची भरती निघालेली आहे मित्रांनो आणि लास्ट डेट त्याची 19 एप्रिल पर्यंत तुम्ही हा अर्ज भरू शकता। तुम्हाला संपूर्ण नोटिफिकेशन वाचून दाखवणार आहे। तर त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो। या ठिकाणी पहा, महावितरण भरती 2024 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये 5347 पर्यंतची भरती तर येथे अर्ज करायचा आहे मित्रांनो। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये 5347 पर्यंतची भरती सुरू झालेली आहे। महावितरण भरती 2024 द्वारे तुम्हाला नोकरी मिळण्याची खूप चांगली संधी निर्माण झालेली आहे मित्रांनो। या भरतीद्वारे विद्युत सहाय्यक लेखा या पदांच्या रिक्त जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे मित्रांनो। तो खूप चांगल्या प्रकारे संधी मित्रांनो आणि पद पण भरपूर 5300 जागा 5347 जागा आहे मित्रांनो। तर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे। जर तुम्ही या भरतीची उत्सुक असाल तर संपूर्ण माहिती खाली PDF जवळ दिलेली आहे आणि सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज संपूर्ण माहिती तुम्हाला खाली दिलेली आहे मित्रांनो। आणि तुम्हाला PDF जर वाचायचे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला एक PDF जराची लिंक दिली आहे, त्या लिंकला ओपन करून तुम्ही PDF जरा वाचू शकता मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, भरतीचा विभाग दिला आहे महाराष्ट्र टेस्ट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड या विभागामध्ये भरती होणार आहे। भरतीचा प्रकार पहा, महावितरण भरती 2024 या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी विभागामध्ये नोकरी मिळण्याची चांगली संधी निर्माण झालेली आहे। तर श्रेणी पहा, ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे। नोकरीचे ठिकाण पहा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नोकरी कुठे पण मिळू शकते तुम्हाला। तर पदाचे नाव पहा, विद्युत सहाय्यक हे पद आहे, या ठिकाणी दिलेलं आहे पदाचे नाव विद्युत सहाय्यक। एकूण रिक्त पदे पहा 5347 जागा आहे मित्रांनो। तर शैक्षणिक पात्रता या ठिकाणी दिलेली आहे 10वी किंवा 12वी बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण आणि ITI मध्ये वीज तंत्रज्ञ, तारतंत्री, इलेक्ट्रिशियन, वायरमॅन असे 2 प्रकारचे कोर्स पाहिजे किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केले 2 वर्षाचा पदविका इलेक्ट्रिशियन वायरमॅन अभ्यासक्रम प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। या ठिकाणी वय मर्यादा दिली आहे 29 डिसेंबर 2023 रोजी अर्जदाराचे वय 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे। मागासवर्गीयासाठी 5 वर्ष सूट मिळणार आहे मित्रांनो। तर खूप चांगल्या प्रकारे संधी। अर्ज करण्याची पद्धत पहा, तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। अर्ज सुरू होण्याची तारीख पहा 2 मार्च पासून अर्ज चालू झालेला आहे आणि अर्ज शुल्क पहा, खुला प्रवर्गासाठी 250 रुपये शुल्क आहे आणि मागासवर्गीयासाठी पाहण्यासाठी 125 रुपये शुल्क आहे मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा 19 एप्रिल पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। या ठिकाणी दिलेलं आहे 19 एप्रिल पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। आणि या ठिकाणी महत्वाची सूचना दिली आहे, जर तुम्ही मोबाईल मधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला मोबाईल मधून फॉर्म भरायचा असेल तर आपली मोबाईलची स्क्रीन आडवी करायची, रोटेट करायचं आहे, त्यानंतरच ऑनलाईन अर्जाची लिंक ओपन होईल मित्रांनो। अशा प्रकारे तुम्ही अर्ज भरू शकता आणि अर्जाची PDF जरात मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही PDF जरात वाचून ऑनलाईन अर्ज भरू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, खूप चांगल्या प्रकारे संधी आहे, जागा पण भरपूर आहे, या संधीचा फायदा घ्या आणि हा फॉर्म लवकरात लवकर भरा मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत शालोम, शांती, सलाम,
बाय बाय.